नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, चिंचोली लिंबाजी। तर मित्रांनो, मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय आदर्श व्यक्तिमत्वाचा, त्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तींचा या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ, त्यांच्याविषयी माहिती या सोशल मीडियावर टाकत असतो। आणि आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाही होणार आहे असं निवडणूक विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याची तारखाही त्या ठिकाणी डिक्लेअर होणार होत्या, पण काही अडचण आल्या असता निवडणुकीचा फैसला कोर्टात त्या ठिकाणी गेलेला आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून आज किंवा उद्या या जिल्हा परिषद निवडणुकीचा फैसला या ठिकाणी होणार आहे। आणि मला वाटतं या 8-15 दिवसात, महिन्याभरामध्ये या निवडणुका जाहीर होणार आहे, याच्या तारखा या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि हे राजकीय पुढाऱ्यांनाही माहिती आहे। म्हणून आपल्या चिंचोली नाचेरवेल सर्कलमध्ये अनेक मातंबर नेते लोकांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेत आहे, लोकांच्या सुखादुःखात सहभागी होत आहे। तर अनेक राजकीय पुढारी जिल्हा परिषद होण्यासाठी या ठिकाणी उतावळापणा दाखवत आहे। अनेक जण त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहे, भावी जिल्हा परिषद सदस्य किंवा अनेक राजकीय पुढारी त्यांनी काय काम केले हे सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकत आहे। तर असेच या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक मातंबर उभं असताना या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमच्या चिंचोली लिंबाजी गावातील एक डॅशिंग नेतृत्व रावसाहेब पाटील पवार हे सुद्धा या ठिकाणी उभे राहणार आहे आणि याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। कारण 2-4 दिवसापूर्वी आमच्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये खूप मोठा जल्लोष त्या ठिकाणी साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले आणि फटाके फोडण्याचे कारण विचारण्यात आले असता तर रावसाहेब पाटील पवार यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सांगत आहे की शिंदे गटाकडून रावसाहेब पवार यांना जिल्हा परिषदची उमेदवारी या ठिकाणी मिळणार आहे आणि ही गोष्ट त्यांना काही मीटिंग मध्ये माहिती पडली असताच तर रावसाहेब पाटील पवार यांच्या कार्यकर्त्यांनी चिंचोलीमध्ये फटाके फोडून जल्लोष या ठिकाणी केला। तर मित्रांनो, जो तो आपला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी त्या ठिकाणी धडपड करत असतो आणि यातच एक रावसाहेब पवार यांना सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही। कारण रावसाहेब पवार यांच्याविषयी बोलणं झाल्यास ते या चिंचोली गावातील एक डॅशिंग नेतृत्व आहे आणि या चिंचोलीमध्ये त्यांनी अनेक त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून असो किंवा सत्तेत नसताना सुद्धा असो असे अनेक कामं आमच्या या चिंचोली लिंबाजी गावामध्ये केलेले आहे। ज्यावेळेस सुरुवातीला ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात होती तर त्यांनी त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेरपूरच्या धरणातून आमच्या चिंचोली लिंबाजीमध्ये पाईपलाईन त्या ठिकाणी केलेली आहे। आमच्या चिंचोली गावाला पाण्याची टाकी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि आता सध्याही अनेक सिमेंट कॉन्क्रीटचे रोड त्यांच्या माध्यमातून झालेले आहे, अनेक गल्ल्यांमध्ये गट्टू बसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यानंतर आताच अर्ध्या गावामध्ये ड्रेनिंग लाईन ही रावसाहेब पवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे, अजून अर्ध गावातलं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, रावसाहेब पवार हे कमी बोलतात आणि कोणाच्या सुखादुःखात त्या ठिकाणी दिसणार नाही, पण त्यांचं काम या ठिकाणी बोलतात। कारण आताच त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय दवाखान्याचं कामही त्यांच्या माध्यमातून चालू आहे। तर त्यांचा एक शासकीय दबदबा खूप मोठा आहे, कारण सत्तेत असून फायदा नाही। जर तुम्ही गावामध्ये कामं या ठिकाणी आणत नसेल तर ते तुम्हाला सत्ता येऊन काही त्या ठिकाणी फायदा नाही। तर रावसाहेब पवार यांचं बांधकाम विभाग असो किंवा छत्रपती संभाजीनगर मधील समाज कल्याण मध्ये असो, अशा अनेक ठिकाणी त्यांचा दबदबा आहे आणि त्यांना तिथला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी आमच्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये अनेक विकासाचे कामं आणलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे। तर रावसाहेब पवार यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याचे कारण असे की जे आपल्या कन्नड तालुक्यातील आमदार संजनाताई जाधव आहे यांना आमदारकीच्या टायमाला रावसाहेब पवार यांच्या माध्यमातून सर्वात जास्त मतांनी या ठिकाणी मिळालेलं आहे आणि कुठेतरी या उपकाराची जाणीव ठेवून संजनाताई जाधव हे रावसाहेब पवार यांना जिल्हा परिषदचे तिकीट या ठिकाणी देणार आहे असे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सांगत आहेत। आणि या शिंदे गटाकडून अनेक मातंबर प्रतिष्ठित व धनाढ्य लोक या शिंदे गटाकडून तिकीट घेण्यासाठी इच्छुक होते, ते त्यांना काही फुलाची पाकळी देण्यासाठी त्या ठिकाणी तयार होते, पण संजनाताई यांनी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून किंवा रावसाहेब पवार यांची कार्यकारिणी पाहून त्यांचे चिंचोली गावामध्ये क्रेज पाहून त्यांना या ठिकाणी पसंती दिलेली आहे असं कार्यकर्ते या ठिकाणी म्हणत आहे। तर मित्रांनो, रावसाहेब पवार
यांचे कार्य खरंच या ठिकाणी नाकारता येत नाही, कारण त्यांनी कमी वयामध्ये ते आपल्या चिंचोली गावाचे पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्या पंचायत समिती सदस्याच्या कार्यकाळात अनेक गावामध्ये त्यांनी चांगले कामं केलेले आहे। त्यानंतर दुसऱ्यांदाही ते त्या ठिकाणी पंचायत समितीला उभे राहिले होते, पण काही थोड्या मतदानाने त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे। पण काही असो, त्यांनी जरी त्यांची पंचायत समितीला त्या ठिकाणी पराभव झाला होता, पण अनेक वेळेस त्यांना गावाने त्या ठिकाणी कायमस्वरूपी सहकार्य केलेलं आहे। आताही त्यांची सोसायटीचे 15 सदस्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आलेले आहे। आताही ते आमच्या चिंचोली लिंबाची ग्रामपंचायतचे विरुद्ध पक्षी नेते आहेत, त्यांचे अनेक 5-6 सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहे। तर कुठेतरी रावसाहेब पवारचा चिंचोली लिंबाची गावामध्ये एक दबदबा आहे, त्यांची कार्यकारिणी आहे आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या चिंचोली गावातील अनेक 18 पगड जाती त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहे आणि याचं एकमेव कारण काय, रावसाहेब पवार यांचं काम त्या ठिकाणी बोलतं। ते थोडे नीडमीड बोलतात, स्पष्ट बोलतात, पण काम त्यांचं चोखपणाने या ठिकाणी असतात। कोणताही मोठा माणूस असो का लहान माणूस असो, पण जर तो चुकला तर चुकेल माणसाला निर्भीड बोलण्याचं काम हे रावसाहेब पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी असतं। नाहीतर बरेच जण काय करतात, एखादा मोठा चेहरा जरी असला, त्याचं चुकेल सुद्धा जरी असलं तर त्या मोठ्या माणसाला त्या ठिकाणी प्राधान्य देतात आणि गरीब माणसाचं सत्य त्या ठिकाणी असलं तर त्या ठिकाणी ते काही लोक त्या गरीबालाच नाव या ठिकाणी ठेवतात। पण रावसाहेब पवार याला विपरीत आहे। रावसाहेब पवार जो चुकेल जो चुकेल त्याला चुकल्याची जाणीव करून देणारा एकमेव नेता म्हणजे रावसाहेब पवार आहे आणि याचेच कारणास्तव आज रावसाहेब पवार चिंचोली लिंबाची गावामध्ये राज्य या ठिकाणी करत आहे। मित्रांनो, चिंचोली लिंबाची गाव हे एक तालुक्या लेवलचं गाव आहे आणि या तालुक्या लेवलच्या गावामध्ये रावसाहेब पवार यांचं वर्चस्व या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यांनी अनेक कामं या ठिकाणी आमच्या चिंचोली लिंबाची मध्ये या ठिकाणी केलेलं आहे। तर आताच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि त्याच्यात रावसाहेब पवार चं नाव सुद्धा नाकारता येत नाही आणि मला वाटतं जर संजनाताईच्या माध्यमातून जर रावसाहेब पवार यांना सहकार्य केलं आणि त्यांचं कामही त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आहे, कारण की त्यांनी डेमो उदाहरण चिंचोली लिंबाची गावाचं या ठिकाणी दिलेलं आहे। जर त्यांना चिंचोली नाचेलवेल सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी जर दिली तर ते खरंच या ठिकाणी चिंचोली लिंबाची व नाचेलवेल सर्कलचा काया या ठिकाणी पलट करू शकतात। ही त्यांच्यामध्ये क्षमता आहे, डॅशिंग आहे। कारण मित्रांनो, बऱ्याच कर्मचाऱ्यावर लोकांचा वचपा या ठिकाणी राहिला नाही। अनेक जिल्हा परिषद सदस्य आपल्या चिंचोली परिसरामध्ये होऊन गेले, पण त्यांच्या माध्यमातून कोणतेच काम या ठिकाणी होताना दिसून येत नाही। मी माझी तारीफ या ठिकाणी करत नाही, माझ्या माध्यमातून मी नाचेलवेल आपला सावखेड चिंचोली असो किंवा करंजखेडपर्यंत या रस्त्यासाठी मी गाऱ्यामध्ये लोटांगण घेऊन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। अनेक या गेल्या 10-5 वर्षापासून मी अनेक आंदोलन उपोषण या रस्त्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि याला कारण काय की जे जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा इतर राजकीय पुढारी यांना जे जमलं नाही, कारण त्यांनी आपल्या परिसराकडे दुर्लक्ष दिल्यामुळे बरेच विकासाचे कामं आपल्या या ठिकाणी होऊ शकत नव्हते। तर मला या ठिकाणी थोडेफार आंदोलन करण्याचं काम या ठिकाणी पडलं, तर असा आंदोलन उपोषण करण्याचा टाइम माझ्यावर येऊ नये आणि चांगला जिल्हा परिषद सदस्य आपल्या या चिंचोली नाचेलवेल सर्कलला मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्या रस्त्याच्या अडचणी असो, पाण्याच्या अडचणी असो, स्वच्छतेच्या अडचणी असो किंवा अनेक आपल्या गायीगोट्याच्या असो किंवा आपल्या विहिरीच्या अडचणी असो, त्या पंचायत समितीमध्ये तहसीलमध्ये तो आपला आवाज घेऊन त्या ठिकाणी मांडू शकतो। त्या अधिकारी आता बऱ्याच प्रमाणात रिश्वतखोरीचे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे, तर कुठेतरी अशा या तरुण तडफदार नेत्याला जर संधी या ठिकाणी दिली तर त्या रिश्वतखोर कर्मचाऱ्यावर वचपा रावसाहेब पवार यांचा होऊ शकतो आणि तसं पंचायत समितीमध्ये ते ज्यावेळेस असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे, कारण डॅशिंग नेतृत्व आहे। तर मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही, अनेक राजकीय पुढारी जो तो त्याच्या परीने कार्य करत असतो आणि एक आमच्या गावाचं नेतृत्व म्हणल्यावर रावसाहेब पवार यांच्याविषयी मला जो अनुभव होता मी या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर मित्रो, माझा हा व्हिडिओ ज्याला आवडला असेल त्याने लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। धन्यवाद।